शिक्षण हा अतिशय गंभीर विषय. ती काय फक्त बातमी किंवा एक विषय ज्याच्यावर आम्ही विरोधक आहोत म्हणून आम्ही टीका करत बसावा असा नाही. हा अतिशय गंभीर विषय आपल्या सगळ्यांच्या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे न्यू एज्युकेशन पॉलिसी हे शिक्षण सोपं करण्यासाठी होती, अवघड नाही. इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, डिव्हर्सिटी इन एज्युकेशन, असे अनेक नवीन ज्या घटना आहेत. मग स्कॅन्डिनेव्हियामध्ये असलेलं शिक्षण असेल, अनेक परदेशातले मॉडेल असतील, काही भारतातले यशस्वी मॉडेल म्हणजे अनेक जिल्हा परिषदच्या शाळा आहेत ज्याच्याकडे अतिशय चांगले यशस्वी मॉडेल्स आहेत. तर का नाही त्या सगळ्या प्रक्रियेतून ज्या काही बेस्ट प्रॅक्टिसेस असतील त्या सगळ्या घ्याव्या आणि त्या पद्धतीने शिक्षण तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन हा निर्णय घ्यावा. याच्यात आम्ही सगळे शिक्षण तज्ज्ञ नाही. शिक्षण तज्ज्ञांना घ्या. आणि मी स्वतः SSC मध्ये शिकलेले आहे. तर 2 भाषा या SSC मध्ये आहेत, 1ली ते 4थी. याच्यात बदल आणण्याचं कारण काय? त्याला काहीतरी डेटा एव्हिडन्स पाहिजे ना. आता कुणाची मनमर्जी लागली म्हणून चला आता हे बदला असं होत नाही.